नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त अपडेट पाहणार आहोत, माहिती पाहणार आहोत, नवीन जी योजना आहे त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित जी काही योजना आहे, महात्मा फुले कर्ज योजना आहे त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। तुमचं जर एखादा नवीन उद्योग असेल किंवा तुम्ही तुम्हाला उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल, तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे, तुम्हाला आर्थिक मदत हवी आहे, त्यासाठी तुम्हाला बँकेमार्फत आर्थिक मदत किंवा महामंडळातर्फे तुम्हाला जर आर्थिक मदत पाहिजे असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे। जी काही योजना आहे, जी कर्ज योजना आहे, तुम्हाला 5 लाखापर्यंत ते कर्ज मिळू शकतं, याबद्दल सविस्तर माहिती असणार आहे। सो कोणतेही पार्ट मिस करू नका। संपूर्ण माहिती या व्हिडिओतून आपण पाहून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स व जे नवीन आलेली योजना असतात या संदर्भात सविस्तर माहिती असते। सो नक्कीच पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता, जेणेकरून जे योजना आणि नवीन जे जॉब अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचू शकतात। आता जी काही महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित ही जी योजना आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहून घेऊया। इथे अनुदान बीज भांडवल योजना या योजनेअंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत प्रकल्प गुंतवणूक असलेल्या व्यवसायांना आर्थिक मदत दिली जाते। 10,000 किंवा 50% अनुदान महामंडळाकडून दिली जाते आणि 50% राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात दिले जाते, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। आता इथे या योजनेचे जे राज्य योजना आहे त्यामध्ये अनुदान योजना आहे, त्यानंतर बीज भांडवल योजना आहे, थेट कर्ज योजना आहे, प्रशिक्षण योजना आहे, 1 बाय 1 आपण चेक करून घेऊयात। तर इथे अनुदान योजना काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया। महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात। यामध्ये विशेष घटक योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत रुपये 20,000 ते जास्तीत जास्त रुपये 50,000 पर्यंत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज मंजूर केले जाते। यामध्ये बँकेचे कर्ज 50% व महामंडळाचे अनुदान 50%, किमान मर्यादा रुपये 10,000 पर्यंत तुम्हाला मिळेल। महामंडळामार्फत सदर योजना राबविताना पुढील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्यांकडून घेतली जातात व त्यानुसार योग्य प्रस्ताव बँकेला पाठविले जातात। बँकेकडून अशा प्रकारचे कर्ज मंजुरी प्राप्त झाल्यानंतर महामंडळामार्फत रुपये 10,000 किंवा यापेक्षा जी रक्कम कमी असेल अशा अनुदान रकमेचा धनादेश संबंधित बँकेला पाठविला जातो व त्यानंतर अर्जदाराला बँकेमार्फत कर्ज वितरित केले जाते। अशा प्रकारे विशेष घटक योजनेअंतर्गत कर्ज प्रकारची कार्यवाही करण्यात येते। कर्ज स्वीकारताना बँकेला पाठवताना घ्यावयाचे कागदपत्रे तपशील पुढील प्रमाणे असणार आहे। आता ही कर्जाबद्दल माहिती आहे, ज्यामध्ये बँकेचे कर्ज 50% व महामंडळाचे अनुदान 50% किमान तुम्हाला मिळून जाणार आहे। आता पुढे जे डॉक्युमेंट्स आहे ते कोणते लागणार आहे तुम्ही बघू शकता। या योजनेअंतर्गत 50,000 पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या व्यवसायांना आर्थिक सहाय्य दिले जाते। जे व्यावसायिक आहे, जे व्यवसाय करणारे आहेत, बिझनेसमॅन आहेत, त्यांना 50,000 पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या व्यवसायांना आर्थिक सहाय्य इथे केली जाते। कुठून? तर अनुदान योजनेअंतर्गत। तर त्यामध्ये जास्तीत जास्त रुपये 10,000 ते 50,000 बँकेकडून कर्ज मंजूर केले जाते। यामध्ये 10,000 अनुदान महामंडळाकडून व उर्वरित रक्कम बँकेकडून त्यांना व्याजदराने दिले जाते, हे सुद्धा सांगितलेलं आहे। आता डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे? जातीचा दाखला आहे, उत्पन्नाचा दाखला आहे, रहिवासी पुरावा ज्यामध्ये रेशन कार्ड पाहिजे आहे, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रिकल बिल इत्यादी लागणार आहे। व्यवसायाच्या अनुषंगाचे कागदपत्रे जसे की मालाचे किमती पत्रक हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर इथे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल। आता जे काही डॉक्युमेंट्स दिले जातात त्यानंतर पूर्ण ते पडताळणी सुद्धा तुमची केली जाते हे सांगितलेलं आहे। त्यानंतर जी योजना आहे सेकंड जी आहे ते आहे बीज भांडवल योजना। तर ती बीज भांडवल योजना आहे ते काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊयात। आता आपण बीज भांडवल योजना काय आहे ते सविस्तरपणे पाहूया। महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजना जे राबविल्या जातात त्यामध्ये बीज भांडवल योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत रुपये 50,000 ते जास्तीत जास्त रुपये 5 लाखापर्यंत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज मंजूर केले जाते। तर इथे जे बीज भांडवल आहे त्यामध्ये 50,000 ते जास्तीत जास्त 5 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मंजूर केले जाते। यामध्ये बँकेचे कर्ज 75% व महामंडळाचे कर्ज 20% तसेच उर्वरित 5% अर्जदाराचा सहभाग असतो। तर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, पैशांची गरज आहे, बिझनेस सुरू करायचा आहे, ऑब्व्हियसली इथे तुम्हाला पैसे लागतातच, काहीतरी इन्व्हेस्ट करावं लागतं। तर ते तुमच्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे की ते तुम्हाला
जी योजना राबविली आहे त्या अंतर्गत तुम्ही याचा लाभ घेऊ शकणार आहात। महामंडळामार्फत सदर योजना राबविताना पुढील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे तुम्हाला द्यावे लागणार आहेत, ज्यामध्ये सांगितलेले आहे बघा। बँकेकडून अशा प्रकरणात कर्ज मंजुरी प्राप्त झाल्यानंतर महामंडळामार्फत बँकेने एकूण मंजूर केलेल्या कर्ज रकमेवर 20% इतक्या रकमेचा ₹10,000 अनुदानासहित धनादेश संबंधित बँकेला पाठविला जातो। त्यानंतर अर्जदाराला बँकेमार्फत जे कर्ज वितरित केले जाते हे सुद्धा सांगितलेलं आहे। आता इथे सुद्धा सेम हिअर जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा, व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्रे जसे की मालाचे किमती पत्रक, आवश्यक असलेल्या व्यवसायाचा जागेचा पुरावा, त्यानंतर लायसन्स, जे व्यवसाय करणार आहे त्याचे कागदपत्रे, वाहनाकरिता लायसन्स, त्यानंतर जे परमिट, बॅच नंबर इत्यादी हे सर्व तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर इथे आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल ₹2 लाखाच्या वर हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे। यामध्ये तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर जे जिल्हा कार्यालयामार्फत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल हे सुद्धा सांगितले जाईल। आता यामध्ये काय काय चेक केले जातं, अर्जदाराच्या राहत्या घराची तसेच व्यवसायाची जागेची पडताळणी केली जाते। त्यानंतर प्राप्त जे कर्ज आहे त्या प्रकारे माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली जिल्हा लाभार्थी निवड समितीमार्फत प्रकरणाची छाननी सुद्धा करून इथे मान्यता प्रदान केली जाते। आता हे तुम्ही पाहू शकता की तुमची जी योजना आहे तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर हे कागदपत्रे लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला किती टक्के रक्कम बँकेकडून मिळणार आहे, तुम्हाला किती भरावे लागणार आहे हे सुद्धा इथे माहिती दिलेलं आहे। त्यानंतर जी योजना आहे, आता आपण बघितलं की अनुदान योजना आहे, बीज भांडवल योजना आहे, थेट कर्ज योजना। आता थेट कर्ज योजनामध्ये सुद्धा तुम्हाला इथे माहिती सांगितलेली आहे। थोडक्यात ही कागदपत्रे कोणत्या लागणार आहे, किती टक्के तुम्हाला इथे बँकेकडून मिळणार आहे ही सविस्तर माहिती आहे। थेट कर्ज योजना आहे त्यामध्ये विशेष घटक योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत ₹1,00,000 पर्यंत कर्ज महामंडळामार्फत मंजूर केले जाते। त्यामध्ये महामंडळाचा सहभाग ₹85,000 इतका असून अनुदान 10,000 मर्यादासह आहे। तसंच अर्जदाराचा सहभाग ₹5,000 असणार आहे। आता इथे सुद्धा सांगितलेले आहे की कर्जाची परतफेड समान मासिक हप्त्यानुसार 3 वर्षात करायची आहे व सदर देण्यात येणाऱ्या कर्जावर 4% हे तुम्हाला व्याजदर असणार आहे हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। इथे तुम्हाला सदर योजनेअंतर्गत महात्मा फुले महामंडळास प्राप्त होणाऱ्या भांडवलातून थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे। योजनेचं स्वरूप खालीलप्रमाणे असणार आहे। प्रकल्प मर्यादा ₹1,00,000 पर्यंत महामंडळाचा सहभाग 85,000 इतका असून अनुदान 10,000 असणार आहे। अर्जदाराचा सहभाग ₹5,000 सदर कर्जाची परतफेड समान मासिक हप्त्यानुसार 3 वर्षात तुम्हाला करावी लागणार आहे। त्यावर 4% तुम्हाला व्याजदर असणार आहे। आवश्यक कागदपत्रे, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा, व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्रे जसे की मालाचे किमतीपत्रक तुम्हाला इथे लागणार आहे। तर या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे। आता या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती पाहिलेली की योजना काय आहे, किती टक्के तुम्हाला म्हणजे किती पैसे तुम्हाला कर्ज मिळू शकतं, किती लाखापर्यंत, किती हजारापर्यंत, किती टक्के तुम्हाला भरावे लागणार आहे किंवा बँकेकडून किती मिळणार आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घ्या। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। या योजनेबद्दल सविस्तर माहिती आहे। महात्मा फुले कर्ज योजना आहे, 5 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकतं। याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेतलं आहे। या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, बिझनेस सुरू करायचा आहे, आर्थिक मदतीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचून। थँक्यू।